करायचं? ताईसाहेबांनी चांगलंच अडकवलं मला. रानात आलं कळलं तर काय खरं नाही माझं. नाही, सापडून उपयोगाचं नाही. हा, मोबाईल बंदच ठेवायला पाहिजे. हा, नाही, बंद नाही. कार्डच फेकून द्यायला पाहिजे. कार्डच फेकून द्यायला पाहिजे. उठाय उशीर झाला की. हो. लाडूला उठूया काय? नाही, नको. झोपू दे त्याला. जेवढा जास्त आराम करेल तेवढा लवकर बरा होईल तो. चालते. आले मी. हो, हा, फोन लावून बघूया काय? हो, बघा ना, कदाचित सुरू झाला असेल. होय, उचलला तर बरं आहे. आपल्याला कळेल कोण आहे ती. ताईसाहेब, ताईसाहेब, काय आहे चंदे? का सकाळ सकाळ आमच्या नावानं बोंबलाल्यास? ताईसाहेब, फोनचं काय करू? काय फोनचं काय? तुझा फोन आहे, आम्ही काय बोलणार? नाही, तसं नाही. म्हणजे राहण्यानं फोन केला आणि लागला बिगला तर. म्हणजे तू फोन चालू करायचा म्हणायलास? अहो ताईसाहेब, फोन बंद करून कसं चालेल? माझ्या तात्यांचा फोन आहे तुम्हाला. अजिबात फोन चालू करायचा नाही हा चंदे. दुसरा कुठला तर सिम कार्ड घाल. हे फेकून दुसरं घ्यावंच लागल. ताईसाहेब, नवं सिम कार्ड घेऊन द्या की मला. नवा सिम कार्ड कशाला पाहिजे? आमचं जुनं कुठलं तरी सिम कार्ड वापर. ताईसाहेब, तुम्ही तुमची जुनी कापड देत असा, जुन्या चपला देत असा, आता निदान नवं सिम कार्ड तरी घेऊन द्या मला. अगं नवा सिम कार्ड कशाला पाहिजे? तात्या संगट नुसतं बोलायचंच आहे ना व. आणि नव्या सिम कार्ड मधनं काय गायकीचा आवाज येणार आहे काय तुझा? नाही, बरं ठीक आहे, द्या कार्ड द्या. हा ठीक आहे, आम्ही जरा आवडतो मग देतो. ताईसाहेब, मी कालपासून तात्या संगट बोलले नाही हो. अगं सांगितलं ना तुला, आता जरा काम आहे आम्हासनी, नंतर न बघू. ताईसाहेब, हा नंतर न ऐका बघू. की. अहो ऐका की ताईसाहेब. काय झालं? फोन लागणं झालंय. मला वाटतंय फोन बंद केला असणार किंवा सिम कार्डच बंद केलं असेल. मग आता जाऊ द्या, आपण आता सोडून देऊया. आपल्याला लाडू महत्वाचा होता, तो परत मिळाला, झालं मग. आणि आता आपण नवीन सुरुवात करायचं ठरवलंय ना, मग जाऊ द्या, देऊ सोडून. आणि आता चला आवरूयात लवकर, लाडू उठायच्या आधी. चला. तात्या, चंदा बोलत्या, कसं आहे सा तुम्ही? मी अभि मजेत आहे. नाही नाही, एवढं कसं येणार? अहो मी आले तर ताईसाहेबांची काळजी कोण घेणार? फोन सुरू झाले. तात्या, तब्येत पाणी बरोबर आहे ना व? इस रूट की सभी लाइनें व्यस्त हैं। हा, मी मजेत आहे. ऐका की, मी परत थोड्या वेळाने फोन करते. हा. परत लावा.
उचला. हा नंबर तर यांचा आहे. म्हणजे पोलिसांना फोन तुम्ही केला होता का? नाही, मी नाही. काय नाही, पोलिसांनी मला जो नंबर दिलता तो तुमचा कसा, आणि पोलिसांना याच नंबरवर फोन केलता. गावातलं कुणी बी पोलिसांना खबर देणार नाही माहित होतं मला. आणि इथे घरातलीच माणसं आपल्यावर कुरघोड्या करताय. अहो बोला की, त्या लाडून तुमचं काय बिघडवलं होतं, का सांगितलं पोलिसांना? काय झालं राणा? गोदक्का, लाडूची खबर पोलिसांना दुसरीकडनं गेली नाही, आपल्या घरातनच गेलती. पोलिसांनी मला जो नंबर दिलता तो या चंदाताईचा आहे. चंदा, तू अगं तुझी जीभ कस काय धजली? असं चाड्या करायची हिम्मत कस काय झाली तुझी? ते बी आमच्या घरात. चुप. आता जर काय बोलल्यास का नाही तंगड तोडून हातात दिन बघ. अगं बिचाऱ्या त्या साध्या भोळ्या लाडून काय बिघडवलं होतं तुझं? काय वाईट केलं होतं? का त्याच्या जीवावर उठल्या? लाडूचा काही त्रास होत होता तर आम्हाला सांगायचं. व्हय? त्याने आम्हाला ताप दिला, आम्ही कसं येऊन सांगितलं बरं? तू असं का केलं चंदे? असलं घातकीपणा करायच्या आधी विचार तरी करायचा. हे असलं काय बी खपून घेणार नाही मी. अहो कशाला खपवून घ्यायचं? ही चंदी चांगली चांगली म्हणून हिला आसरा दिला खरा, पण आपल्यावरच उलटली बघा. अगं त्या लाडू बद्दल पोलिसांना माहिती देण्याआधी एकदा विचार तर करायचा होता. चुप. तुझी लायकीच नाही बघ या घरात राहण्याची. चल निघ. निघ. घरात बाहेर होत. ऐकून तर घ्या माझं. राणा भाऊजींनी हाडं खिळखिळी करण्याच्या आधी हिथनं निघ. चल. ऐकून तर घ्या. काही ऐकून घ्यायचं नाही आमासनी. तुझ्यासारखी घरभेदी नगाय आमासनी इथं. चल निघ. निघ. वहिनी, चंदाताईंनी असं का केलं कळायला पाहिजे. हो, त्यांना लाडूचा एवढा काय त्रास होत होता? आता कळून काय उपयोग आहे जाऊबाई? चंदीनच फोन केलता हे फिक्स आहे. ती पहिल्यापासूनच लाडूवर खार खाऊन होती. हे बघा, लाडूचा रागराग करणारी माणसं नगच आपल्याला या घरात. अहो पण नक्की का केलं त्यांनी हे कळायलाच पाहिजे. अहो कशाला जाऊबाई? हे असलं पाठीत खंजीर खुपसणारी माणसं नगच बघा आपल्याला या घरात. आजच्या आज आम्ही तिच्या तात्याला फोन करून सांगतो तिला घेऊन जावं इथनं म्हणून. अजिबात तिला आता या घरात घ्यायचं नाही बघा. पाठ राखीन म्हणून पाठीत खंजीर खुपसलाय. अजिबात आम्हाला आता तिचं तोंड बी बघायचं नाही. तिला रडू द्या, भेकू द्या, पण तिला अजिबात या घरात घ्यायचं नाही. लाडू,
ये. काय झालं राणादा? कुठं काय काय नाही. राणा बास आता लाडूला घेऊन तुम्ही आवरायला घ्या जा हा त्याच्यासमोर तमाशा नग मी लाडूला काहीतरी खायला आणते. लाडू झोप झाली काय? हा झाली. बघू. अरे गेला की समजा ताप. आता मस्त एक गरम पण आहे ना, आंघोळ करूया. जाऊ बाई तुम्ही त्या चंदीकडे अजिबात लक्ष देऊ नका हा. अहो तिचा घातकी स्वभाव आम्हाला ती बरोबर माहितीये बघा. काय करताय गोदाक्का? अंजली आलीच बरं झालं. मला जरा हे दोरा वाहून दे. अंजली घरात आल्यापासून कायम काय ना काय हिचा आगावपणा सुरूच आहे बघ. चाड्या लावण्याशिवाय दुसरं काय येतंय तिला. जाऊ द्या ना गोदाक्का, असतो एकेकाचा स्वभाव. अगं पर लाडूची चुगली लावून लई मोठी चूक केली बघ. मला वाटतं चंदाताईंची एवढी मोठी झेपच नाही. नक्की काहीतरी गोंधळ आहे. म्हणजे म्हणजे पोलिसांना फोन चंदाताईंनी केलाच नाही. मग कोणी केला? वहिनी साहेबांनी? तेच तर माहिती करून घ्यायला पाहिजे. आलेच मी. ठरलं त्याचं म्हणजे काय बी चूक नाही हो. मग कुणाची चूक आहे? हे बघा, गप्प बसून नाही चालणार. कोणी फोन केला होता सांगा. माहित नाही. चंदाताई, खोटं बोलण्याची वेळ नाहीये. अहो, दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीची शिक्षा तुम्ही कशाला भोगताय? सांगा. ठरलं त्याचं मला खरंच माहित नाही. तुम्ही मला घरात घ्या. हे बघा, पोलिसांना फोन तुमच्या नंबरवरनं गेला. कसा? तुम्ही केला होता फोन? नाही नाही मी नाही केला. मग कोणी केला होता? माहित नाही. हो, असं शक्यच नाही. बरं मला सांगा, तुम्ही तुमचा फोन कोणाला दिला होतात का? कोणाला दिला होता? जाऊबाई. ठरलं त्याचं मला घरात घ्या. हे बघा, तुम्ही खरं काय ते मला सांगितलं तर मी तुम्हाला लगेच घरात घेऊन जाईल. अहो, जे झालं ते सगळं चुकीचं झालं आणि आता खरं काय ते आम्हाला कळलंच पाहिजे. सांगा. खरं आता काय सांगू त्याचं तुम्हाला. हे बघा, रडून नाही चालणार. तुम्ही घाबरू नका. मी आणि हे आम्ही दोघंही तुमच्या पाठीशी उभे राहू. तुम्ही आम्हाला फक्त खरं काय ते सांगा. ताईचा प्यासच म्हणल्या होत्या. म्हणजे फोन जाऊबाईंनी केला होता? बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही काही काळजी करू नका. मला फक्त एकदा सांगा, जाऊबाईंनी केला होता ना फोन? मला वाचवा. मी म्हणले होते ना, मी तुमच्या पाठीशी उभी राहणार. मी माझा दिलेला शब्द पाळणार. चला, काही काळजी करू नका आणि अजिबात घाबरू नका. चला चला. या. थांबा. काय गये, या घरात परत पाऊल टाकायची हिंमत कस काय झाली ग तुझी?
जाऊ बाई, हिला पहिलं घरात बाहेर हाकला बरं. नाही ताई साहेब, घराबाहेर हाकलू नका समाज. लायकी नाही तुझी या घरात राहण्याची. चल निघ, निघ आता. चंदाताई या घरातच राहते. काय? पण आम्ही हिला इथं ठेवून घेणार नाही. अहो जाऊबाई, त्या लाडूला पोलिसांसमोर हिनीच उभं केलतं. लाडूला घरातनं बाहेर काढण्याचा डाव हिनं आखला होता. चंदाताईंनी आखला होता का तुम्ही? आम्ही असली कारस्थानं करत नाही हा कधी. तुम्ही काय करता आणि काय नाही चांगलंच माहिती. जाऊबाई, उगं काही बी बोलू नका बघा. बरोबरच बोलतेय मी. तुम्ही बोलत नाही, डायरेक्ट आळ घ्यायलाय. मग खोटं काय त्यात? पोलिसांना फोन तुम्ही केला होता. ऐकून घेतोय म्हणून आता काही बी बोलू नका. आम्ही कशाला पोलिसांना फोन करू? कारण सुरुवातीपासूनच लाडू तुम्हाला या घरात नको होता. त्याला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आणि कुणीही ऐकत नाही म्हणल्यावर तुम्ही अशा वाईट ठरायला गेलात. जाऊबाई, तोंड सांभाळून बोला. या चंदीचा फोन आहे त्यो. तिच्या फोनवरनं गेलता फोन. नाही, त्यांच्या मोबाईल वरून तुम्ही फोन केला आणि आता खरं काय ते मी यांना सांगणार आहे. राणा भाऊजींचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही किती बी सांगा, किती बी उड्या मारा, त्यांना पटणारच नाही. खरी गोष्ट पटायला वेळ लागत नाही. ते बघूच की आपण. अहो अहो, काय झालंय? राणा भाऊजी, अहो जाऊबाई बघा की काही बी बोलायला तो. अहो थोरलेपणाच्या नावाखाली आमच्यावर काही बी आळ घ्यायला बघा. त्या सांगा तुम्ही, आता बघा तुम्ही. थोरलेपणाची हौस नाहीये मला आणि खरं पटवून द्यायला थोरलेपणाची गरजही नाही. तुम्ही पोलिसांना फोन करून लाडूची माहिती दिली. अहो आम्ही कशाला पोलिसांना फोन करू? त्या बिचाऱ्या लाडून आमचं काय बिघडवलं होतं बरं? हो मग चंदाताई असं का करतील? तुम्ही का त्यांच्यावर आरोप करताय? कारण तिच्या फोनवरनं पोलिसांना फोन गेलता. त्यांच्या मोबाईल वरून तुम्ही फोन केला. उगाच चंदाताईंना बळीचा बकरा बनवू नका. आम्ही कशाला कुणाला बळीचा बकरा फिकरा बनवू? नाही आणि कशावरनं? चंदाताई, चंदाताई, कोण काय बोलेल याची भीती अजिबात मनात ठेवू नका. जे खरंय ते बोला. होय, जे काय खरं काय असेल ते सांगून टाक. कुणी केलता फोन? कुणी केलता फोन? ताई साहेबांनी केलता. चंदे उग काय भलत असेल तर आळ घेऊ नकोस आमच्यावर. ताई साहेब, लाडूला त्या दिवशी डॉक्टर बघायला आल्यावर तुम्ही लई चिडला होता. लाडून तुम्हाला लई मारला म्हणून तुम्हाला राग आलता. मग तुम्ही पोलिसांना फोन केला. माझ्या काय बी संबंध नाही. खोटं बोलते हो ही चंदी, खोटं बोलते. नाही, लाडू घरात आल्या दिवसापासून तुम्ही त्याला त्रास देताय. तो घरात राहू नये म्हणून तुम्ही फार प्रयत्न केले. त्याच्यावर मोबाईलच्या चोरीचा आळ घेतला. जीव घेतोय म्हणून खोटा ड्रामा केला. त्याच्यावर रागवलात. तो तुम्हाला घरात नकोय म्हणून तुम्ही पोलिसांना फोन केला.